तर दुसरीकडे विदर्भातही सध्या सूर्य आग ओकतोय। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारा 44च्या वर गेला होता। अमरावतीमध्ये आज सुद्धा 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून आलाय। या महिन्याच्या शेवटी पारा 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। काल नागपूर शहरात पारा 44.7 अंश सेल्सिअस पर्यंत गेला होता। त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। विदर्भात जर पाहिलं तर पारा जो आहे 44च्या वर गेलेला आहे। त्यामुळे विदर्भामध्ये सूर्य आग बोगतो की काय अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण का जर पाहिलं तर काल नागपूर शहराचं तापमान जर बघितलं तर काल 44.7 नागपूरचं एकूणच तापमान होतं। सोबतच अकोला असतील, अमरावती असतील याचा सुद्धा 44च्या वर जो आहे तो पारा गेलेला होता। त्यामुळे उन्हाळ्यानं जीवाची लाहीले अक्षरशः झालेली होती। जर पाहिलं तर सध्या एप्रिल महिन्यात आला, मात्र एप्रिल महिन्याच्या शेवटचा आठवडा जो आहे अतिशय उष्ण असल्याचं या ठिकाणी दिसून येतोय। जर मार्चच्या सुरुवातीला जर पाहिलं तर मार्च आणि एप्रिल हे 2 महिने जे आहे जे 2 महिन्यात 43च्या वर तापमान गेलं। त्यामुळं पुढल्या मे महिन्यामध्ये पारा आहे जो 45च्या वर आणि 46 पर्यंत जाणार का अशी भीती आहे सध्या अमरावतीकर आणि विदर्भवासी व्यक्त करत आहे। त्यामुळे जर पाहिलं तर सध्या उन्हापासून बचावासाठी जे आहे ते नागरिकांनी जर शक्य असेलच तेव्हाच घराबाहेर पडा असं जे आवाहन आहे हवामान विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। शहराच्या वेगवेगळ्या भागात जर पाहिलं तर अनेक ठिकाणी जे आहे रस्ते निर्मनुष्य झालेले आहे। रस्त्यावर जे आहे लोकांची गर्दी दिसून येते। त्यामुळं गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा असं आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। जर पाहिलं तर पुढील 3 ते 4 दिवस जे आहे अमरावती जिल्ह्यासह विदर्भाचा पारा जो आहे तो 43, 44 आणि 42 या अंशावर राहण्याची शक्यता आहे। त्यामुळं जर पाहिलं तर आणखी उन्हापासून बचावासाठी जे आहे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं देखील आवाहन जे आहे आरोग्य विभाग आणि हवामान खात्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।